नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपण पाहत आहात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. मित्रांनो, दररोज मी 20 प्रश्न घेऊन येत असतो चालू घडामोडीसाठी. आणि मित्रांनो, प्रत्येक प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्यासाठी खूप महत्त्वाचा असा आपण व्हिडिओ पाहत असतो. पोलीस भरती असू दे, MP असू दे, UPSC, सरळ सेवा, आर्मी भरती, SSC, रेल्वे, कोणतीही इतर स्पर्धा परीक्षा असू दे, त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, आज तारीख आहे 9 एप्रिल. 9 एप्रिलचे महत्त्वाचे आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. सुरुवात करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता 2026 मध्ये होर्मुझच्या समृद्धीने तेल पुरवठा सुरक्षित करण्यासाठीच्या आघाडीत किती देश सामील झाले आहेत? तर उत्तर आहे 40 देश सामील झालेले आहेत. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय 2026 साठी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे कैलास सत्यार्थी यांना तो जाहीर झालेला आहे. ठीक आहे, in detail पाहूया. कैलास सत्यार्थी 2026 साठी पुरस्कार जाहीर. क्षेत्र बालहक्क आणि सामाजिक न्याय. नोबेल शांतता पुरस्कार विजेते. पुरस्काराची माहिती. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 ला सुरुवात झाली. समाज, कला, संस्कृती, सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा, सध्या चर्चेत असलेल्या यशोदा आणि कृष्ण चित्राचे चित्रकार कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. सध्या चर्चेत असलेल्या यशोदा आणि कृष्ण चित्राचे चित्रकार कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे राजा रवी वर्मा आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत? राजा रवी वर्मा. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा, दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत सातत्य विकास पुरस्कार 2025 मध्ये कोणतं राज्य आघाडीवर राहिलं आहे? प्रश्न सुंदर विचारलाय आपल्याला की दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत सातत्य विकास पुरस्कार 25 मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? तर उत्तर आहे त्रिपुरा राज्य आघाडीवर आहे. त्रिपुरा राज्याने दीनदयाल उपाध्याय नानाजी देशमुख पंचायत सातत्य विकास पुरस्कार सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ठळक बाबी. सोपा हिजाला जिल्हा देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून निवड. कांचावरी ग्रामपंचायत आरोग्य स्नेही श्रेणीत पहिले स्थान. वैकुंठपूर ग्रामपंचायत महिला स्नेही श्रेणीत तिसरे स्थान. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचे तिन्ही पाठ लक्षात ठेवा. म्हणून त्रिपुरा राज्य आघाडीवर राहिलेलं आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न पाहतोय. रणसंवाद शब्द काय मित्र? हो, रणसंवाद हा तिन्ही दलाचा संयुक्त परिसंवाद असून कितवी आवृत्ती आहे? तर मित्र हो, ही दुसरीच आवृत्ती आहे. उत्तर काय आहे? ही दुसरीच आवृत्ती आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण इन डिटेल पाहूया या प्रश्नाबद्दल. पूर्ण डिटेल पाहूया आपण, पुढे आहे आपल्याला. ठीक आहे, ओके. हा, नाव रणसंवाद ट्राय सर्व्हिस सेमिनर तिन्ही दलाचा संयुक्त परिसंवाद. दुसरी आवृत्ती आहे, पहिली 2025 मध्ये झाली. आयोजन ठिकाण बंगळूर. 9 आणि 10 एप्रिल रोजी. उद्देश भारतीय सेना, भारतीय नौदल, वायुसेना एकत्र या तिन्ही दलांचे समन्वय वाढवणे. थीम काय? मल्टी डोमेन ऑपरेशन्स अँड इम्परेटिव्ह फॉर ॲड्रेसिंग कन्व्हेन्शनल अँड इरेग्युलर थ्रेड्स. लक्षात ठेवा, याचा मुख्य थीम आहे. आणि संकल्पना जनरल अनिल चव्हाण CDS प्रमुख यांची होती. आणि आता दुसरी आवृत्ती सुरू आहे. नाव आहे रणसंवाद. पुढे पाचवा प्रश्न आपण पाहतोय. सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न विचारलाय पाचवा, तर कोणाला देण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे कृष्णकुमार सिंग यांना देण्यात आलेला आहे. आता याचं फुल नेम काय? स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलचं फुल नेम आहे. लक्षात असू दे. सेल बद्दल डिटेल आपण पुढे पाहूया मित्र हो. ठीक आहे, सेल जर पाहायला गेलं, ठीक आहे, सेल हे काय करतं? स्टील अथॉरिटीचं काम करतं. लक्षात असू दे आपल्याला, ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सहावा प्रश्न. सायकलने एअरवेस बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? प्रश्न विचारलाय, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? याचं उत्तर आहे दिव्या सिंग आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत? दिव्या सिंग. खूप पॉइंट महत्वाचा आहे, कधीही प्रश्न पेपरला येऊ शकतो. नाव दिव्या सिंग. वय 28 वर्ष. गोरखपूर उत्तर प्रदेश. व्यवसाय शिक्षिका. विक्रम, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला. जगात अशी कामगिरी करणारी ती दुसरी महिला ठरलेली आहे.
प्रवास तपशील सुरुवात काठमांडूपासून झाली. एकूण दिवस 14 दिवस. दररोज सायकलिंग 10 ते 12 तास. टोटल अंतिम उंची 5364 मीटर. मार्ग काठमांडू, सेलेरी, सुरेkai, सुरके, फागडिंग, नामचे बाजार, लोबचे आणि गोरक्षेप आणि ईबीसी. हा प्रवास अत्यंत कठीण मानला जातो कारण उंची, ऑक्सिजन कमी, खडतर मार्ग यांचा सामना करावा लागतो. ठीक आहे. दिव्या सिंग लक्षात ठेवा, गोरखपूर उत्तर प्रदेशची जगातली दुसरी महिला आहे आणि भारतातली पहिली आहे, लक्षात असू दे. पुढे 7वा प्रश्न. आयपीएल मध्ये 200 विकेट्स घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? आयपीएल मध्ये 200 विकेट्स घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर उत्तर आहे भुवनेश्वर कुमार ठरले. आणि पहिला कोण आहे? युजवेंद्र चहल आहे, लक्षात ठेवा पहिला. आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? भुवनेश्वर कुमार आहे. दोन्ही पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. इन डिटेल पाहूया. भुवनेश्वर कुमार आयपीएल मध्ये 200 विकेट्स खेळाडू भुवनेश्वर कुमार, संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. विक्रम आयपीएल 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज, इतिहासात दुसरा गोलंदाज युजवेंद्र चहल नंतर. लक्षात ठेवा. बघा, लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. इतिहासात आयपीएल मध्ये पाहिलं गेलं युजवेंद्र चहल पहिला आहे. आणि दुसरा कोण आहे मित्रांनो? पॉइंट खूप महत्वाचा आहे का? दुसरा कोण आहे? भुवनेश्वर कुमार. पण वेगवान मध्ये पाहिलं गेलं तो पहिला आहे. महत्व दिवस 5 एप्रिल 26. 200 विकेट घेऊन चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज आयुष म्हात्रे याला आउट केलेला आहे. आयपीएल सर्वाधिक विकेट्स युजवेंद्र चहल 224, भुवनेश्वर कुमार 202 विकेट. चहल पहिला स्पिनर तर भुवनेश्वर कुमार पहिला वेगवान गोलंदाज. लक्षात ठेवा, स्पिनर म्हटलं तर पहिला चहल आणि पहिला वेगवान गोलंदाज म्हटलं तर भुवनेश्वर. पण नियमाने पाहायला गेलं तर पहिला ऑल डे मध्ये पहिला पाहिलं तर चहल आहे आणि दुसरा कोण आहे? भुवनेश्वर आहे. क्लिअर करा डाऊट. जमलिंग होऊ नका, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पुढे 8वा प्रश्न. ज्येष्ठ वकील डॉक्टर मेनका गुरुस्वामी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत? तर उत्तर आहे तृणमूल काँग्रेसकडून त्या निवडून आलेल्या आहेत. कोण? डॉक्टर मेनका गुरुस्वामी. ठीक आहे. भारतात पहिली जाहीरपणे समलैंगिक खासदार मेनका गुरुस्वामी, ज्येष्ठ वकील आणि संविधान तज्ञ, तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर निवड. भारताच्या संसदीय इतिहासातील पहिल्या जाहीरपणे समलैंगिक खासदार. लक्षात ठेवा, एलजीबीटीक्यू समुदायासाठी महत्वाचा टप्पा. भारतात सामाजिक स्वीकार आणि समतेकडे मोठे पाऊल. संवैधानिक अधिकारांसाठी लढा देणाऱ्या त्या व्यक्तींचा संसदेत प्रवेश आहे. लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. पहिले समलैंगिक खासदार आहे ना. पॉइंट तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेवर निवड झाली आहे. पुढे 9वा प्रश्न आपण पाहतोय. जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 चे आयोजन कोणते शहर कोणते आहे? यजमान शहर कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर शहर जर पाहायला गेलं, बौद्ध शांती परिषद जर पाहायला गेली मित्र हो, तर ती कुठे होत आहे? हैदराबाद मध्ये होत आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ओके. जलसंधारण दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 9 एप्रिल रोजी तो साजरा केला जातो. 11वा प्रश्न पाहतोय. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला स्पर्धा 26 कुठे आयोजित केली जात आहे? रांची. रांची कोणाची राजधानी? झारखंड राज्याची. पुढे 12वा प्रश्न पाहतोय. मुख्यमंत्री माववा धिय्या सत्कार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर पंजाब राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पुढे 13वा प्रश्न. अनुवादिनी एआय प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर उत्तर आहे AICTE ने विकसित केलेला आहे. 14वा प्रश्न. विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 6 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 15वा प्रश्न. भूभारती पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याने ते सुरू केलेले आहे. 16वा प्रश्न. बोधना शिवानंदन कोणत्या देशाची अव्वल बुद्धिबळपटू बनली आहे? ती भारतीय वंशाची जरी असली पण ती इंग्लंड देशाची आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. पुढे 17वा. सेलचे अतिरिक्त CMD म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे कृष्णकुमार सिंह यांची निवड झालेली आहे. 18वा प्रश्न. 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप कोणत्या समुद्रात झालेला आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे मोलुका समुद्रात झालेला आहे. 19वा. चेतक स्क्रीन अवॉर्ड 26 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? ऑब्विसली होम बाउंड आहे, लक्षात ठेवा. 20वा प्रश्न. IPL 200 विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे भुवनेश्वर कुमार ठरलेला आहे. आणि आजचा प्रश्न अल्टिमिस 2
है ना? मोहिमेत चंद्राच्या कक्षेत जाणारी पहिली महिला कोण? सुनीता विलियम्स, क्रिस्टिना कोच, कल्पना चावला, सॅली राईड. आपल्याला उत्तर सांगायचे कमेंट मध्ये उत्तर काय असू शकतं. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.